नमस्कार. फायनली आपण पाहतोय मोठ्या बाई आणि मोहितराव याने तर आता इंदूला संपवण्याचा एक नवीन प्लॅन तयार केलेला असतो. अग्निपरीक्षा तर एक फक्त दिखावा आहे, पण अग्निपरीक्षेच्या पलीकडे जाऊन इंदूची अशी हालत करायची ना की तिला उद्याचा सूर्य दिसलाच नाही पाहिजे. यासाठी मोहितरावने आपल्या काही माणसांना काही विशिष्ट माहिती दिलेली असते. ती माणसं म्हणत असतात, साहेब काम करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता काय पुढचं करायचं ते आम्ही बघतो, तुम्हाला फक्त ती इंदू या जगात नको आहे ना. त्यावर मोहितराव म्हणत असतो, हो, त्यासाठी मी किती पैसा मोजायला तयार आहे, पण काम कसं एकदम चोख झालं पाहिजे. त्यावर ती माणसं म्हणत असतात, होणार, 100% होणार, तुम्हाला कसलीही काळजी घ्यायची गरज नाही आहे. आणि अशातच आता तो दिवस उजाडलेला असतो ज्या दिवशी अग्निपरीक्षा होणार असते. आता इंदूने स्वतःच्या मनाची तयारी केलेली असते, कारण इंदूने याआधीच एका कीर्तनात सांगितलेलं असतं की मी स्वतःहून अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे आणि त्यासाठी मी माझ्या तळहातावर लोखंडाचा तापलेला गोळा घेईन आणि थेट गुडघ्यावर एक अशा निखाऱ्यातून चालत जाईन. आता हे सगळं तितकंसं शक्य नाही आहे, पण तरीही इंदूने असं म्हटल्यामुळे इंदूला आता वाटत असतं की आता हे करणं गरजेचं आहे. आणि लगेचच आता इंदूने थेट ते सगळं करण्याच्या मनाच्या पलीकडे जाऊन शेवटी त्या दिवशी रणांगणात ती उभी राहिलेली असते. इंदूला तिथूनच आता कायमस्वरूपी यमसदनी पाठवण्यासाठी त्या मोहितरावच्या माणसांनी कंबर कसलेली असते. इकडे मोठ्या बाई एका साईडला तर दुसऱ्या साईडला मोहितराव, व्यंकू महाराज, गोपाळ, अधोक्षज आणि गावातील जवळजवळ सगळीच मंडळी उपस्थित असतात. गावातल्या मंडळांमध्ये आता वेगळीच चर्चा रंगलेली असते. काय होणार आज? इंदू खरंच ही अग्निपरीक्षा पार करू शकेल का? कारण एखादी चिंगारीसुद्धा एखाद्या माणसाला हलवून सोडते, तर ही तापलेला लोखंडाचा गोळा तळहातावर घेऊन कशी काय चालणार? हे जवळजवळ अशक्य आहे, असं अनेक जण एकमेकांशी बोलत असताना थेट इंदूने असं म्हटलेलं असतं, माझी माझी मनशक्ती एकदम दांडगी आहे, कृपया करून कुणीही यावर चर्चा करू नये. आणि लगेचच आता लोखंडाचा तापलेला गोळा अगदी लाल भडक झालेला तिथे आणण्यात आलेला असतो. आणि अशातच आता तो गोळा पाहून अनेकाच्या मनात धडकी भरते, कारण त्यातून नुसत्या गरम गरम वाफा निघत असतात. त्या गोळ्याच्या जवळपास जरी गेलो तरी एवढा चटका लागत असतो की विचारून सोय नाही. अनेकांनी तो गोळा पाहताच आपले डोळे बंद केलेले असतात, कारण तो गोळा भयंकर लाल दिसत असतो. आणि तो लाल करण्यामागे आधीच मोठ्या बाईंचा खूप मोठा हात असतो. मोठ्या बाईंनी ठरवलेलं असतं, तो गोळा इंदूच्या हातावर पडताच थेट इंदूचा हात कायमस्वरूपी बाद झाला पाहिजे. आणि अशातच आता अधोक्षज हे सगळं पाहतो आणि लगेचच बोलू लागतो, इंदू, इंदू नाही, हा नाही, इंदू असं करायचं नाही. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, अधोक्षज प्लीज, तू आता मला मागे खेचू नकोस, मी ठरवलंय तर मी करणारच. त्यावर लगेचच आता अधोक्षज गोपाळला म्हणत असतो, गोपाळ दादा, अरे तू तरी विचार कर, खरंच इंदूने एवढी मोठी परीक्षा देणं गरजेचं आहे का? तुला माहिती आहे त्या दिवशी तुमच्यामध्ये काहीच घडलं नव्हतं, तरीही तू आज का काही बोलत नाही आहेस? एकेकाळी इंदूवर प्रेम करत होतास ना तू. मग आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असताना खरंच त्या व्यक्तीला एवढा त्रास होताना पाहू शकतो का? त्यावर मात्र आता गोपाळला थेट मोठ्या बाई म्हणत असतात, गोपाळ, अधोक्षजचं काय ऐकू नकोस, अधोक्षज वेडा झाला आहे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई, स्वतःच्या मुलाला वेडा झाला असं म्हणतेस तू, आणि असं बोलताना तुला काहीच वाटत नाही? त्यावर लगेचच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात, वहिनी वहिनी बघा जरा त्या गोळ्याकडे, गोळा किती तापलेला आहे. खरंच त्या गोळ्याच्या आजूबाजूला जरी कोणी गेलं तरी नुसत्या गरम गरम वाफा मारतायत. अहो, अशाने काय होईल तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तरीही तुम्ही मुद्दामून इंदूला ही अग्निपरीक्षा द्यायला भाग पडताय. उद्या जर पुढे काय छोटं मोठं झालं ना, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल, हे लक्षात ठेवा. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, व्यंकट भाऊजी, या सगळ्यामध्ये तुम्ही मला जबाबदार का धरताय? ही इंदू स्वतःहून परवा काय म्हणाली की मी अग्निपरीक्षेला तयार आहे. मग ती स्वतःहून तयार असताना तुम्ही मला यामध्ये कसं काय ओढू शकता? त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, कारण तुझ्या तुझ्या सांगण्यामुळेच ती अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. इंदू अग्निपरीक्षा देईल, पण लक्षात ठेव, इंदूने अग्निपरीक्षा दिल्यावर तुलाही तो गोळा हातावर घेऊन 1 मिनिट थांबावं लागेल. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, अधोक्षज, काय डोकं फिरले का तुझं? मी का घेऊ तो गोळा हातावर? आणि अशातच आता थेट
त्या गोळ्याला थेट एका लाकडाने अधोक्षजने मोठ्या बाईंकडे लकटलेलं असतं. मोठ्या बाईंची एकच धावपळ उडते. अरे अधोक्षज, डोक्यावर पडलायस का तू? चटका लागेल ना मला. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, तेच तर मला तुला दाखवून द्यायचं आहे. तो गोळा फक्त तुझ्याकडे आला तर तुला भीती वाटली, आणि तोच गोळा तू माझ्या बायकोला तिच्या तळ हातावर ठेवायला भाग पडणार आहेस. कशी आई आणि कशी सासू आहेस ग तू? त्यावर लगेचच आता थेट मोहितराव म्हणत असतात, ओ अधोक्षजराव, बसा तुम्ही तुमच्या जागेवर. तुम्हाला कुणी काही विचारलेलं नाही आहे. तुमच्या बायकोने स्वतःहून म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये काही बोलू नका. उगाचच एखाद्या चांगल्या कार्यक्रमात पाय आडवा घालू नका. हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो, मोहितराव, जरा तब्येतीत बोलायचा, आधीच सांगतो तुला. आधीच तुला फटकवलं होतं, विसरू नकोस तू. त्यावर लगेचच आता थेट मोहितराव म्हणत असतो, गोपाळराव, अहो तुमचे फटके कसे विसरणार आम्ही, आणि लवकरच तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी आम्ही गिफ्ट देऊ. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ जागच्या जागी उठतो आणि म्हणत असतो, तू मला गिफ्ट देणार? थांब, आत्ताच तुला परत ते फटके देतो. त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात, गोपाळ, आणि लगेचच गोपाळ जागच्या जागी बसतो. त्यावर लगेचच आता गावातले काही लोक म्हणत असतात, वाचला मोहितराव, नाही तर चांगले फटके खाल्ले असते त्याने, मागच्या वेळेला खाल्ले तसे. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट इंदू त्या गोळ्याजवळ आलेली असते आणि आपला हात त्या गोळ्यावरती ठेवणार. तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय पप्या म्हणत असतो, इंदू नको, नको असं काही करू. अगं त्या गोळ्यामधून किती वाफ निघते बघ. आणि अशातच आता शेवटी गोपाळ उठतो आणि म्हणत असतो, इंदू, तुला असं काही करायची गरज नाही आहे. त्यावर लगेचच आता गावातले सगळे अवाक होतात. गोपाळला आता इंदू म्हणत असते, का? तू तर त्या दिवशी काही बोलत नव्हतास, आणि आज चक्क तू म्हणतोस असं काही करायची गरज नाही आहे. याचा अर्थ काय समजायचा? त्यावर गोपाळ म्हणत असतो, कारण त्या दिवशी आपल्या दोघांमध्ये काहीच घडलं नाही. तुझ्यावरचा राग आणि मोठ्या बाईंना त्रास देण्यासाठी मला हे करायचं होतं. हे वाक्य ऐकल्यावर गावातले लगेचच म्हणत असतात, वा गोपाळ वा. अरे तू तुझ्या एवढ्या जवळच्या मैत्रिणीला एवढा मोठा त्रास देणार होतास, तिला एवढी मोठी शिक्षा देणार होतास. त्यावर गोपाळ म्हणत असतो, चुकलो मी, पण मोहितराव, तुझा हा डाव हाणून पाडण्यासाठी मी काही करू शकतो हा. आणि लगेचच आता दांडका घेत मोहितरावच्या मागे गोपाळ लागलेला असतो आणि हा मोहितराव जीव मुठीत धरून तिथून पळत सुटतो. आता गोपाळला थेट गावातले लोक म्हणत असतात, वा गोपाळ वा, मानलं तुला. म्हणजे खऱ्या प्रेमाला आपण जे म्हणतो ते तसंच असतं. तुझ्या मनात अजूनही इंदूविषयी काहीतरी आहे, हे ऐकून बरं वाटलं. आणि अशातच आता धावत जाऊन शेवटी अधोक्षजने इंदूला मिठी मारलेली असते. इंदूला मारलेली मिठी पाहून गोपाळ मनातल्या मनात म्हणत असतो, आज त्या जागी मी असतो जर इंदू तुम्हाला झिडकारलं नसतंच तर. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.